नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूप सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता मंदा स्वतःहून खूप मोठा खुलासा करणार आहे. अंशुमननेच क्रेडिट कार्डची चोरी केली होती हे स्वतः ती समरला सांगणार आहे. पण या सगळ्यामध्ये समरने भारी युक्ती वापरली आहे मंदाकडून सत्य वदवण्यासाठी. तेव्हा नक्की काय घडणार आहे, कशा पद्धतीने घडणार आहे आणि कसं सत्य समोर येणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोडची सुरुवात होते राजवाड्यांच्या घरातून. घरातल्या मेड्स मस्तपैकी साफसफाई करत असतात. घरातला सगळा स्टाफ आज मस्तपैकी साफसफाई करत असतो. फरशीवर पोछा मारत असतात. फरशीवर फेसाळलेलं पाणी असतं आणि तेवढ्यातच आपली ड्रामा क्वीन मल्लिका तिथे येते. तिचं लक्ष नसतं आणि तिचा पाय त्या फेसाळलेल्या पाण्यावरती पडतो आणि धपकन मल्लिका जोरात घसरून पडते. मल्लिका जोरजोरात ओढायला लागते. आई गो, मेले रे मेले, माझी कंबर गेली, अरे वाचवा, मला कुणीतरी वाचवा. या घरामध्ये कोणाला माझी काळजी आहे की नाही? या घरामध्ये माझी सासू आहे, 2 सुना आहेत, 2 मुलं आहेत, तरीसुद्धा कोणी माझ्या मदतीला येत नाहीये. आणि तिचा तो आरडाओरडा ऐकून सुष्मिता धावत येते. सुष्मिता तिला पाहते आणि बोलते, ओ माय गॉड, मॉम इन लॉ, अहो तुम्ही कशा काय पडलात? थांबा थांबा, अजिबात हलू नका, मी आलेच तुम्हाला उठवायला. असं म्हणत सुष्मिता पुढे येते आणि ती सुद्धा त्या पाण्यावरून चपकन घसरते. मल्लिकाच्याच बाजूला धपकन आपटते. दोघींचे आरडाओरडा ऐकून घरातली सगळी मंडळी म्हणजे आजी, समर, स्वानंदी तिथे धावत धावत येतात. समरला बघितल्यावर मल्लिकाचा नेहमीचाच ड्रामा पुन्हा सुरू होतो. ती लगेच स्वानंदीवरती खापर फोडायला सुरुवात करते. मल्लिका रडतच म्हणते, समर, अरे बघितलंस ना, बघ तुझ्या काकूला किती लागलंय, अरे मला उठता सुद्धा येत नाहीये. आणि तुला सांगू का, हे सगळं कोणामुळे घडलंय? हे सगळं तुझ्या स्वानंदीमुळे घडलंय, तुझ्या बायकोमुळे घडलंय. समर गोंधळतो आणि बोलतो, काकू, अहो स्वानंदीने काय केलं नाही, म्हणजे तुम्ही स्वतःहून घसरून पडलात ना, यामध्ये माझ्या बायकोची काय चूक आहे? तेव्हा मल्लिका बोलते, हो समर, या सगळ्यामध्ये तुझ्या बायकोचीच चूक आहे. हिनेच मला पाडण्यासाठी मुद्दाम ते फरशीवर फेसाचं पाणी करून ठेवलं होतं. बोल बोल, आता तुझ्या बायकोला काहीतरी बोल. अरे तुला काही वाटतंय की नाही? तुझ्या आई समान काकूला ही मारायला निघाली होती, पाडायला निघाली होती. स्वतःच्या सासूबाबत तसं कुणीतरी करतं का? नाही समर, यावेळेस तू शांत बसायचं नाहीयेस. बोल तिला, खडे बोल, सुनाव. स्वानंदी मात्र एका कोपऱ्यामध्ये गपचूप उभी असते. ती काहीच बोलायला तयार नसते. पण मल्लिकाने सुष्मिताची अवस्था बघून तिला आतल्या आत फार हसू येत असतं. ती आजीकडे बघून खुदूखुदू हसत असते आणि आजीला सुद्धा या दोघींची अवस्था बघून काही कंट्रोल होत नाही. त्या सुद्धा हसायला सुरुवात करतात. मल्लिका बोलते, आई, अहो तुम्ही सुद्धा इथे मला लागलंय आणि तुम्हाला हसू येते? समर मात्र मल्लिकाचा पार पचकाच करतो. समर शांतपणे पण ठामपणे बोलतो, काकू, अहो असं काहीच नाहीये, या सगळ्यामध्ये स्वानंदीची काहीच चूक नाहीये, त्यामुळे तुम्ही तिला प्लीज काही बोलू नका. तेव्हा मल्लिका संतापाने जोरातच ओरडते, समर, मी बघत चाललीये, हल्ली तू तुझ्या बायकोचा पार बैल होत चाललायस. स्वानंदीची चूक असली तरी तू तिला काहीच बोलत नाहीस आणि आमची थोडी जरी चूक असली तर आम्हाला पूर्ण सुनावतोस. पण आमच्याबरोबर किती वाईट ट्रीट करतोस तू. पण ते जर स्वानंदीने केलं तर तिला वेगळंच ट्रीटमेंट करतोस, तिला वेगळंच ट्रीट करतोस. असा हा दुजाभाव का करतोस तू समर? तेव्हा समर मल्लिकाला थांबवतो आणि बोलतो, काकू बास, हे सगळं स्वानंदीने नाहीच केलेलं. मीच या सगळ्या स्टाफला सांगितलं होतं की घरची साफसफाई करून घ्या आणि पोछासुद्धा मारून घ्या, कारण कालच आपल्या घरामध्ये साप आला होता. त्यामुळे घरामध्ये इतर कुठलेही प्राणी येऊ नयेत, लपू नयेत, म्हणून मीच ही साफसफाई करून घेतली आहे. त्यामुळे जे काही बोलायचं असेल ना ते मला बोला. माझ्यामुळे तुम्ही पडलात, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. या सगळ्यामध्ये स्वानंदी मॅडमची काही चूक नाही आहे, उगाच त्यांना वाटेल ते बोलू नका. समरच्या बोलण्यामुळे मल्लिकाची मात्र पुरतीच बोलती बंद झालेली असते. ती एकदम शांत होते. इकडे आपण पाहतो तर काय, स्वानंदीच्या आईने म्हणजे या मंदाने कहरच केलेला असतो. ती एका मोठ्या मॉलमध्ये जाते आणि चक्क 5 लाखांची शॉपिंग करून घेऊन येते. घरामध्ये मॉलचे डिलेव्हरी बॉईज वॉशिंग मशीन, मोठी LED TV, मोठं कपाट, भरमसाठ सामान घेऊन येतात. आणि हे सगळं बघून तर दिले पूर्णपणे थक्क होतो. कपाळावरती हात मारत बाबा बोलतात, अगं मंदा, हे काय आहे? एवढं सामान कुठून आणलंयस तू? अगं तुझ्या लक्षात येते का, LED TV, फ्रीज, हे सगळं सामान किमान लाखोंचं असणार आहे. अगं तू राजवाड्यांकडून हुंडा वगैरे तर मागितला नाही आहेस ना? हा सगळा काय प्रकार आहे? जर मला कळलं की तू राजवाड्यांकडून हुंडा घेतलायस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार आहे, लक्षात ठेव मंदा. मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाही आहे. हे सगळं आत्ताच्या आत्ता परत कर. ओ दादा, हे सगळं परत घेऊन जा, आम्हाला यातली एकही वस्तू नको आहे. हे सगळं मला अजिबात चालणार नाही आहे. कालसुद्धा तू नवीन साडी नेसून आली होतीस. कालपर्यंत ठीक होतं ग, साडी, गॉगल, बाकीचं छोटं मोठं साहित्य ते सगळं ठीक आहे ग, पण आज तर तू कहरच केलायस.
पण हे सगळं ऐकून या मंदाला कसलीच म्हणजे काडीचीही लाज वाटत नसते. ती उर्मटपणे हसते आणि बोलते, अहो हे बघा, त्या राजवाड्यांकडे मला काही मागण्याची गरजच नाही आहे. माझ्या हाती ना चक्क सोन्याची कोंबडी लागली आहे, त्यामुळे मला आता काहीच बोलायचं नाही. मी तर आता मस्त राहणार मजेत, असं बोलून ती रुबाबामध्ये आतमध्ये जाऊ लागते. आणि तेवढ्यातच तिथे पोलिसांची एंट्री झालेली असते. पोलीस इन्स्पेक्टर घरात येतात आणि थेट आता मंदाला पकडतात. मंदा पूर्णपणे घाबरते. पोलीस इन्स्पेक्टर बोलतात, मॅडम आम्ही तुम्हाला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करतोय, चला आमच्यासोबत. मंदा घाबरते आणि बोलते, अहो साहेब तुम्ही मला का अरेस्ट करताय? या सगळ्यामध्ये खरं तर माझी काय चूक आहे? मी काहीच नाही केलेलं, मी काय केलंय ते तरी सांगा. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर बोलतात, आम्हाला मॉलवाल्यांची कंप्लेंट आली की तुम्ही दुसऱ्यांचंच कोणाचं तरी क्रेडिट कार्ड वापरून एवढे लाखो रुपये काढलेत आणि शॉपिंग केली आहे. हा खूप मोठा फसवणुकीचा गुन्हा आहे आणि याच गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहे. आणि हे सगळं ऐकून तर बाबा इतके संतापतात की काही सांगायलाच नको. ते जोरजोरात तोडायला सुरू करतात. अगं मंदा, हे सगळं काय केलंस तू? अगं तुला चोरी करताना जरासुद्धा लाज वाटली नाही? हे सगळं काय करून ठेवलंयस तू? आता मी काय तोंड दाखवू नातेवाईकांना? रोहन आधीरा आले तर त्यांना मी काय तोंड दाखवू? अगं तुला जरा तरी वाटतंय की नाही? अगं तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटते की नाही? मंदाची मात्र पूर्णपणे बोलती बंद झालेली असते. दिलीप म्हणत असतो, सांग मंदा, हे क्रेडिट कार्ड कोणाचं आहे? सांग पटकन, नाहीतर तुझी काही खैर नाही. आत्ताच्या आत्ता जे काय असेल ते खरं खरं सांग. हे क्रेडिट कार्ड तू कोणाचं चोरलंयस? तेव्हा मंदा बोलते, मी क्रेडिट कार्ड चोरलेलं नाही आहे, हे मला कुणीतरी दिलं आहे, तेही स्वतःहून दिलं आहे, त्यामुळे प्लीज मला ओरडू नका. त्यावर बाबा बोलतात, काय स्वतःहून दिलं आहे? पण कुणी दिलं आहे? नाव सांग त्या व्यक्तीचं. हा जो काही मॅटर आहे ना तो आत्ताच्या आत्ता सॉल्व कर. जे काय असेल ना ते खरं खरं सांगून टाक. उगाच मला झोंबडं नको आहे आपल्या घरामध्ये. इकडे आता आनंदला सुद्धा बातमी कळालेली असते. क्रेडिट कार्डवरून खूप सारे पैसे काढले गेलेत. तो आता धावत पळत समोर येतो आणि बोलतो, समर, आपल्या क्रेडिट कार्डवरून ज्या कोणी पैसे काढलेत ना त्याचा पत्ता मला मिळाला आहे. आणि समर, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी सासू आहे, म्हणजे मंदा काकू आहेत. समरला पुरताच धक्का बसतो. तो बोलतो, काय? मंदा काकूने? पण त्यांना क्रेडिट कार्ड दिलं कोणी? तेव्हा आनंद बोलतो, काय माहिती. तेव्हा समर बोलतो, आलोच, मी जातो आणि आता जे काही सत्य आहे ना ते काकू सांगतील. असं म्हणतच समर आता रागाने त्यांच्या घरी आलेला असतो. समर आता रागाने बोलतो, मंदा काकू, तुमच्याकडे हे माझं क्रेडिट कार्ड कसं काय आलं? खरं खरं सांगा. हे क्रेडिट कार्ड तुम्हाला कुठून मिळालं? कुणी दिलं तुम्हाला? का तुम्ही चोरी केली? आणि हे सगळं ऐकून तर आता मंदाची पुरतीच वाट लागलेली असते. तिला काय बोलावं, काय उत्तर द्यावं काही समजत नसतं. ती आता विचार करते, जर आपण सुष्मिताचं म्हणजे आपल्याच लेकीचं जर नाव घेतलं तर तिच्यावर आळ येईल. ती स्वतःला आणि सुष्मिताला वाचवण्यासाठी खोटं बोलते. मंदा आता थरथरत बोलते, समरराव, ते कार्ड ना मला स्वतःहून स्वानंदीने दिलंय, तुमच्या बायकोने दिलंय. त्यामुळे जर तुमची स्वतःची बायको जर मला क्रेडिट कार्ड देत असेल तर मी वापरणारच ना. या सगळ्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. तेव्हा समरच्या आता आवाजाची पट्टी चढते. त्याला कळून चुकलेलं असतं की मंदा खोटं बोलतीये. तो जोरातच ओरडतो, काकू खोटं बोलू नका. तुम्हाला काय वाटलं स्वानंदी मॅडमवरती तुम्ही आरोप लावाल आणि मी ऐकून घेईन? अहो स्वानंदी असं कधीच करू शकत नाही. अहो मला विचारल्याशिवाय त्या कुणाला ₹1 देत नाहीत. मग ही क्रेडिट कार्ड तर फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खोटं बोलू नका. खरं खरं सांगा. जर तुम्ही आता खरं बोललात ना तर मी तुमची पोलिसातून सुटका करेन, नाहीतर हे पोलीसवाले तुम्हाला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये घेऊन जातील. ठरवा आता तुम्हाला काय करायचंय. पण मंदा काही केला ऐकायला तयार नसते आणि ती सुष्मिताचं नावच सांगायला तयार नसते. ती म्हणत असते, जावई बापू, अहो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो मी खोटं का बोलू? तुमच्या घरातलं क्रेडिट कार्ड मला कसं मिळेल? अहो स्वतः स्वानंदीने मला हे दिलंय. तेव्हा समर बोलतो, हो का? पण याचा पासवर्ड तर त्यांना माहीतच नाही आहे. हा पासवर्ड फक्त मला आणि माझ्या घरातल्या लोकांनाच माहिती आहे. मग आता खरं खरं सांगा, हे तुम्हाला कोणी दिलंय? बरं तुम्ही आशा ऐकणार नाहीत. इन्स्पेक्टर साहेब यांना घेऊन जा. आणि आता मात्र मंदा हात झटकते आणि बोलते, इन्स्पेक्टर साहेब प्लीज मला घेऊन जाऊ नका समरराव, असं करू नका. प्लीज मला जेलमध्ये नाही जायचं. मी तुम्हाला खरं तेच सांगते. हे कार्ड मला सुष्मिताने दिलं होतं आणि सुष्मिताला तिच्या नवऱ्याने म्हणजे अंशुमनने दिलं होतं. तेव्हा समर बोलतो, काय अंशूने? पण अंशूकडे माझं क्रेडिट कार्ड कसं काय आलं? आणि मंदाचा हा महाखुलासा ऐकून सगळ्यांना खूप मोठा झटका बसलेला असतो. समरला तर इतका मोठा झटका बसतो की बासच. तो बोलतो, काय अंशुमन खरंच कधी सुधारणार नाही. याचं धाडस तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. चोरी करायला लागलाय तोही स्वतःच्या घरात. नाही, आता तर याला मोठी शिक्षा मिळालीच पाहिजे. तेव्हा आता समर त्याला काय शिक्षा देईल, पुढे काय होईल, हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.